नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, त्या चॅनलचं नाव सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्यावर काय तीनच कन्सेप्ट असतात: वाक्यरचना कशा बनवायच्या, त्याच्या रचना, नंतर शब्दार्थ पण असे की एकाच रिलेटेड शब्द मी घेत असतो, एका शब्दाचे रिलेटेड. नंतर आहे रोजच्या वापरातल्या वाक्यरचना. या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जो तुम्ही पाहताय आता हा ग्रामरचा चॅनल त्यालाही सबस्क्राईब करा. बघा, बी आणि टू हॅव चा चार्ट पाठ करा. इंग्रजी ग्रामर मध्ये ह्याचं वापर आणि ह्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ह्याशिवाय तुमच्या वाक्यरचना ह्या कम्प्लीटच होत नाहीत, हे लक्षात घ्या. ह्यांचा वापर तुम्हाला 100% हा ऍक्युरेटच माहिती असला पाहिजे. जर माहिती असेल तर तुम्हाला ग्रामर मध्ये कुठलाही कन्सेप्ट हा लगेच सोडवता येईल. पण त्यासाठी तुम्हाला ह्यांचा वापर म्हणजे वापर कसा होतो हे तुम्हाला मी चार्टच्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. तो चार्ट तुम्ही लिहून घ्या आणि तुमच्या घरामध्ये कुठेतरी तुम्ही त्याला झेरॉक्स करून तुम्ही कुठेतरी तुमच्या रूम मध्ये तुम्ही जिथं तुमची सारखी ये जा होते अशा ठिकाणी तुम्ही त्याला हँग करून ठेवा, जेणेकरून तुमची नजर पडेल आणि तुमच्या ब्रेनवर तेच प्रिंट होऊन जाईल. काय घ्या बाबा, ह्याच्यासाठी हे त्याच्यासाठी ते असं वापरायचं, राईट. आता पहिलं काय आहे बघा, इथं आहे तुमचं पहिलं आहे प्रेझेंट आणि इथं आहे पास्ट. ओके, आता टू बी ची रूप. आता टू बी ची रूप म्हणलं तर काय तर की प्रेझेंट मध्ये म्हणलं की काय ॲम इज आर. ओके, नंतर पास्ट मध्ये म्हणलं तर काय ना वॉज आणि वर. काय टू बी ची रूप लक्षात घ्या. टू बी ची रूप काय ॲम इज आर वॉज वेअर. ओके, त्याच्यानंतर म्हणजे बी ची रूप म्हणतात ना, त्याला लक्षात घ्या. बी ची रूप कुठली कुठली आहे ॲम इज आर आणि वॉज वेअर. त्याच्यानंतर काय तर तुमचं फक्त डू. आता प्रेझेंट मध्ये म्हणलं तर काय वापरा तुम्ही डू आणि डज. आणि पास्ट असेल तर काय डीड. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचा हॅव आणि हॅव. हॅव ची रूप प्रेझेंट असेल तर हॅव ऑब्लिक हॅज आणि पास्ट असेल तर काय हॅड. ओके, नंतर आहे अदर्स. आता ह्यांना सोडून पण काही दुसरी टू बी ची रूप आहेत, ते पण पाहूयात. म्हणजे बी ची रूप बघा, विल, हे वेगळे लक्षात घ्या, विल. त्याच्यानंतर पास्ट का होईल वुड. हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे फ्युचर टेन्स असेल कुठलाही तेव्हा काय वापरलं जातं विल वापरलं जातं. त्याच्यानंतर आहे शाल. शालचं भूतकाळी रूप आहे शूड. कॅन. कॅनचं पण भूतकाळी रूप काय आहे पहा कुड. त्याच्यानंतर आहे मे. मेचं भूतकाळी रूप माइट. ओके, नंतर मस्ट. मी इरेज करतो म्हणून तुम्हाला सांगतो परत पुढचं काय आहे. हे अदर्स मध्ये येणार. हा, हे आता सांगतो ते सगळं तुमचं अदर्सच्या रूपांमध्ये येणार. बघा, मस्ट आहे. मस्टला भूतकाळी रूप नाहीये. नंतर नीड, त्याला तुमचं भूतकाळी रूप नाहीये. नंतर आहे प्रेझेंट मध्ये यूज टू च वर्तमानकाळी रूप नाहीये. ओके, हे चार्ट तुम्ही लिहून घ्या, पाठ करा, ह्याच्यानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा. आता हे आता तुम्हाला चार्ट दिला, आता त्याचा काळामध्ये आपण पाहूया, हे की नाही तुमची रूप काय काय प्रेझेंट आणि पास्ट. आता
टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे बघून घ्या. हे लक्षात घ्या तुम्हाला कसं करायचं ते. आता इथं तुमची रूप आहेत आणि इथं काय तुमचं काळ म्हणजे दर्शविणारा काळ. कुठल्या काळ? आता मी जा असेल तर कुठल्या काळामध्ये उपयोग होतो? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला एमिजर वापरायचं. नंतर आहे काय वॉज आणि वर. हे कुठल्या काळात वापरलं जातं? कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. त्याच्यानंतर पहा शाल बी आणि विल बी. हे कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. ह्याच्यामध्ये काय शाल बी आणि विल बी वापरलं जातं. ओके. तसं विल फक्त विल हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरलं जातं, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतरच हॅव. हॅव आणि हॅज यांचा वापर दोन काळांमध्ये होतो. एक म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि दुसरा आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि चालू अपूर्ण वर्तमान काळ. ओके. नंतर आहे हॅड. हॅड सेम परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ चालू अपूर्ण भूतकाळ म्हणजे दोन काळांमध्ये हॅडचा वापर होतो. त्याच्यानंतर आहे पहा विल हॅव आणि शॅल हॅव. आता याचा परफेक्ट फ्युचर टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि चालू अपूर्ण भविष्यकाळामध्ये याचा वापर होतो. विल हॅव आणि शॅल हॅव. आता त्याच्यानंतर आहे पहा तुमचं डू आणि डज. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर आहे डीड हा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळात त्याचा वापर होतो. बघा अजून काय माहिती आहे का? नाही. ओके. एवढीच माहिती होती. पहिला तो एक चार्ट आहे प्रेझेंट आणि पास्ट, त्याला पूर्ण सेपरेट करा. नंतर मग काळानुसार मग त्याला लिहून घ्या. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठल्या काळात कुठलं टू बी रूप वापरायचे. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद जय भारत.